नमस्कार शेतकरी मित्रांनो. श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की मी शेतामध्ये आलो होतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे. या ठिकाणी मी शेतामध्ये आलो होतो, तर माझ्या मनात एक विचार आला की शेताच्या बांधावर अशी कोणती झाडं आपण लावू शकतो की ज्याच्यामुळं शेताच्या पिकांवर त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. आणि शेताच्या काही झाडं लावल्यावर काय होतं की जे आहे शेताच्या बांधावर, तर ते काय होतं की त्या झाडांच्या सावलीमुळं आजूबाजूची ज्या ठिकाणी शेतामध्ये सावली पडती त्या ठिकाणी पीक व्यवस्थित येत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला आज अशी काही झाडं सांगणार आहेत की जे झाडं जर तुम्ही शेताच्या बांधावर लावली तर त्याचा पिकांवर कसलाही परिणाम होणार नाही आणि त्या झाडांच्या सावलीमुळं पीक खराब पण होणार नाही. तर ती झाडं कोणती? तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही सागाचं झाड लावू शकता. सागाची रोपं जर तुम्ही लावली, सरळ वाढणारी, जसं टिश्यू कल्चरची रोपं मिळतात, तर तशी सरळ वाढणारी सागांची रोपं जर तुम्ही लावली तर ती सरळ वाढतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची ओसवा म्हणजे सावली पिकांवर पडत नाही आजूबाजूच्या, आणि त्यामुळे पीक खराब होत नाही. त्यानंतर दुसरं झाड म्हटलं तर ते आहे महोगनी. महोगनीचं झाडसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता आणि त्याचासुद्धा कुठलाही दुष्परिणाम होत नाही, उलट चांगला परिणाम होतो. ऑक्सिजन देणारं झाड आहे, त्यामुळे पीक चांगलं येतं आणि त्याची जास्त सावली पडत नाही, सरळ वाढतं, त्यामुळे त्याचा फायदा पण तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर तिसरं झाड जे आहे तर ते आहे शेवग्याचं झाड. शेवग्याचं झाड असं आहे की जे कमी पाण्यात पण येऊ शकतं आणि त्याला जास्त मेंटेनन्ससुद्धा नाही आणि त्याची सावली पण खूप जास्त दाट पडत नाही आणि त्याची तुम्ही दरवर्षी छाटणी करू शकता आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला पिकांवर त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि शेवग्याचं झाड जे आहे तुम्हाला शेंगा पण देणार आणि त्याच्या पानाचा सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपयोग करू शकता. त्यामुळे शेवग्याच्या झाडाचे सुद्धा खूप चांगले फायदे आहे. जर तुम्ही ते बांधावर लावाल तर त्याचे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर हादग्याचं झाड. हादगासुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता. खूप फास्ट गतीने वाढतो आणि त्याचे फुलं जे आहे ते त्याची भाजी बनते, ते तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. आणि याचं जे झाडं आहे त्या झाडाची खूप जास्त दाट सावली पडत नसल्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला शेताच्या बांधावर लावल्यामुळे फायदा होऊ शकतो. त्यानंतर पपईचे झाड. पपईचे रोपंसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता, कारण खूप मोठे होत नाही आणि त्यांना जे फळं लागतात साधारणतः 5-6, 7-8 महिन्यामध्ये त्यांना फळं चालू होतात. त्यामुळे तुम्ही शेताच्या बांधावर पपईचे रोपंसुद्धा लावू शकतात. त्यानंतर नारळाची रोपंसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकतात. त्याचं कारण असं की नारळाचा व्यास जे आहे झाडांचा खूप मोठा नसतो, त्यामुळे जास्त सावली ही आपल्या आजूबाजूच्या पिकांवर पडत नाही आणि जे नारळाचं झाड आहे ते आपल्याला एक उत्पन्न देणारं झाड आहे, शाश्वत पद्धतीने उत्पन्न देणारं झाड आहे. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही नारळाचं झाड लावू शकतात. तर मित्रांनो, ही होती अशी काही झाडं की जी तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती झाडं माहिती असेल की जी तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता, ज्याचा कसलाही दुष्परिणाम पिकावर होत नाही, तर तुम्ही ती झाडं मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या उपयोगी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वरील प्रकारची रोपं जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही आपल्या नर्सरीचे संपर्क साधू शकता. आपल्या नर्सरीचा पत्ता आहे श्री साई नर्सरी लासूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर गुगल मॅपवरसुद्धा तुम्ही सर्च करू शकता. श्री साई नर्सरी लासूर या नावाने जर तुम्ही गुगल मॅपवर सर्च केलं तर तुम्हाला आपल्या नर्सरीचं लोकेशन मिळेल. त्यानुसार तुम्ही आपल्या नर्सरीला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.